त्या केदारजीनं स्वराज्यद्रोह केलाय आणि स्वराज्यद्रोहासाठी स्वराज्यात शिक्षा एकच, टकमक टोकावरून कडेलोट. अवश्य करा, पण त्याआधी खरं खोटं बघा. त्या नाजी पंतांचे जावई आहेत. या कडेलोटामुळे हाहाकार माजेल, बेदिलीला सुरुवात होईल. युवराज, मला काय म्हणायचंय? केदारजी अनाजी पंतांचा जावई आहे म्हणून आम्ही आमची तलवार म्यान करावी? तात्पुरती. कारण ते अनाजी पंतांचे जावईच नाही, गोदावरीचे मालकही आहेत. असतील. तो केदारजी कुणाचाही कुणी असला ना तरी त्यामुळे त्याने केलेल्या गुन्ह्याची धार कमी होत नाही. जर केदारजींनी गुन्हा केला असेल तर तो का केला आणि या कटात आणखीन कोण सामील आहे ते बघा. त्यांनी जर गुन्हा केला नसेल तर स्वराज्याच्या कामात त्यांना सामील करून घ्यावं. स्वराज्याच्या कामात? आम्हाला नाही तसं वाटत. का? 12 गावचं पाणी प्यायची ज्याला सवय लागलेली असते ना त्या माणसाला गावच्या झऱ्याचं पाणी गोड नाही लागत येसू. आणि म्हणूनच केदारजी होकार देईल असं आम्हाला वाटत नाही. आणि आपणही तसा प्रयत्न करू नये. गोदावरीसाठी तिचं भलं होईल. तुमच्याकडे ती मोठ्या आशेने पाहतीये आणि तुमच्यामुळे जर ते सुधारले तर गोदावरीच्या संसाराचं चाक फिरायला लागेल. शक्य नाही. आमच्यासाठी. येसू, येसू काय करताय? येसू, येसू अशानं चुकीचे पायंडे पडतील. जरा बघा महाराजांकडे. आम्ही जर हे असे मऊ राहिलो ना तर लोक कुदळ सोडा कोपरानं खणू लागतील. केदारजी जर गुन्हेगार असतील तर कडेलोटच करा, आणि त्या अगोदर त्यांच्याकडे या नजरेने पाहू नका. आमची विनंती आहे तुम्हाला. येसू, तुमची ही रदबदली पहिली आणि शेवटची. परंतु त्याने फरक पडेल. बघू. तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा येसू, माणसाचा स्वभाव कधी बदलत नाही. कुत्र्याला राजा बनवलं ना तरी पायातली वहाण तो चाटणारच. कशाला बोलावलं असेल युवराजांनी? काय एखादी जबाबदारी देतील जावई बापूंना? पात्रता हवी ना तेवढी. का? हुशार आहेत, करणारे आहेत. इमान आहे का थाऱ्यावर त्यांचा? तू का असं बोलतेस? तुझे मालक आहेत, ते कुंकवाचे धनी आहेत. तेच तर दुर्दैव आहे ना. ते माझे मालक आहेत. गोदावरी, युवराज काही असं उगीच कुणाला बोलावणार नाही. तुला नाही त्यांची पात्रता समजली, पण त्यांना समजली ना, म्हणून तर मग. ती जर त्यांना समजली तर काय होईल याची कल्पना तूही करू शकत नाहीस. मला तुझं बोलणं पटतच नाही. अगं, आपल्या माणसाबद्दल आपला विश्वास हवा. मला खात्री आहे जावई बापू सुधारतील. सुधारलं तर सूत, नाही तर माळ्यावरचं भूत. ही अशी तर आहे. कपाळावरच्या कुंकवाचं तरी भान ठेव. हे असं लाचारीचं मिळमिळीत कुंकू असण्यापेक्षा ढळढळीत वैधव्य चांगलं. होता अगं. सांगता यायला पाहिजे नाही. शत्रूशी लढताना रक्त सांडलं नवऱ्याचं. स्वराज्यासाठी कामी आला नवरा. नाहीतर हे काय, हात पसरू माणूस. किळस येते आई. पट या कपाळावर लावायला कुंकूच नसावं, नाहीतर या कुंकवासाठी करंट कपाळ तरी नसावं. गोदा, युवराजांनी याद केले आमच्या जावई बापूंना. काही आज्ञा असेल तर सांगावी. हो. आज्ञा? अनाजी पंत, आज्ञा वगैरे काही नाही हो. तुमच्या जावयाचा हुनर आवडला आम्हाला. हा हुनर स्वराज्याच्या कामी आला तर? केदारजी, तुम्ही स्वराज्यात सामील व्हा. माफी असावी, आम्हास हे नाही जमणार. काय सासरे बुवा, आमचा व्यापार आता एवढा फोपावलाय की हे आता शक्य नाही. कल्पना होतीच आम्हाला.
कसं आहे अनाजी पंत, माणसाला एकदा चटक लागली की तो आपला मार्ग सहसा बदलत नाही. हं? त्यांच्या व्यापाराबद्दल, त्या व्यापारातून मिळणाऱ्या नफ्याबद्दल बोलतो आहोत आम्ही. महत्वाचं म्हणजे आपली कोणाशी बांधिलकी राहत नाही हा? आणि 12 वाटा आपल्याला मोकळ्या असतात नाही का? त्यातल्या काही मोगलांकडे, काही आदिलशाहीकडे, काही पोर्तुगीजांकडे, काही सिद्दीकडे, नाही का? हो, आता हर एकाला आमच्याकडचे जातीवंत घोडे आवडतात. काय करणार आम्ही? अनाजी पंत, आम्ही केदार पंतांशी जरा खाजगीत बोलू इच्छितो. अवश्य, आनंदाने. मी थांबतो तिकडे. केदारजी, हं? तुम्ही कोण आहात, काय करता, खडान खडा माहिती आहे आमच्याकडे. त्या अशरफ खानाला तूच खबर दिली होतीस ना? नाही. सासरे बुवा बाहेर आहेत, बघतायत तुमच्याकडं. आणि आता 12 नाही, एकाच वाटेने चालायचं, ते सुद्धा निमूटपणे. तू अनाजी पंतांचा जावई किंवा गोदावरीचा नवरा आहे ना, म्हणून सोडत नाही होत आम्ही तुला. आमच्याकडून कुणीतरी शब्द घेतलाय म्हणून सोडतो आहोत. पण हे शेवटच. हसायला सांगितलं ना केदारजी? हा? उद्याच्या उद्या गोदावरीला इथून घेऊन जायचं आणि नीट नांदवायचं. कसा केदारजी? परत आगळी कानावर आली ना तर ही गर्दन धडावर राहणार नाही. या. काही माहिती हाती लागली या केदारजी बद्दल? बरीच माहिती हाती लागली. खरंच घोड्यांचा व्यापारी आहे हा? कसलं काय? घोडा काय, साधं गाढव बी नाही त्याच्याकडे. लय लबाड माणूस आहे. नजर ठेव. जी. सांगण्यासारखी आणखीन काही माहिती नाहीये. जावई बापू व्यापारी आहेत, फिरतीवर असतात, एकुलते एक आहेत, घराणं चांगलं आहे, सासरची माणसंही चांगली आहेत. मग गोदावरीस काही अडचण? तेच काही कळत नाहीये. सासरचं नाव काढलं की गोदावरी अंगावर पाल पडल्यासारखी करते. नकोच म्हणते. आता जावई बापू आलेत ना, मग त्यांच्या बरोबर जा, असा आमचा निरोप पाठवा. जी, मला वाटतं तुमचं ऐकेल बघा. आणि त्यातूनही काही लागलं सवरलं तर आम्हाला हक्कानं सांगा. पण गोदावरीला सासरी पाठवा. तुम्ही सुद्धा खडसावून सांगा. पण हो, तुम्ही पदर खोचा, म्हणजे तिला दडायला पदर सापडणार नाही. युवराज, ना आमचा हात तलवारीवर गेला ना आमच्या डोळ्यात आगडो मुसळला. आणि हे तुमच्यामुळे, केवळ तुमच्यामुळे. पण बरं झालं तुम्ही केदारजींना सोडलत ते. आम्ही थोडा वेगळा विचार केला. म्हटलं तुमच्या बोलण्यात काहीतरी मर्म असेल. मर्म हेच, गोदावरीच्या मागे जी पीडा आहे ती आणखीन वाढू नये, आणि म्हणूनच आम्ही रदबदली केली. काही हरकत नाही, तो तुमचा अधिकार आहे. पण तुम्ही खूप संयमानं आणि सबुरीनं घेतलं. आम्ही केदारजीच्या खांद्यावर हात ठेवून त्याला विश्वास देऊ आणि आमच्या पद्धतीनं 2 गोष्टी समजावून सुद्धा सांगितल्या. याचंच नवल वाटतं आम्हाला. शिवाय आम्ही ज्योत्याजीला केदारजीची खडानखडा माहिती काढायला सांगितली. ते बरं केलं. हो, म्हणजे काय खरं काय खोटं लवकरात लवकर आपल्या समोर येईल. युवराज,
ते असतील का हो माणसात? ते आता गोदावरीचं नशीब. पण समजा केदार असलाच अस्तनीतला निखारा, तर त्याला बेवारच बाहेर सोडायला नको, नाहीतर वणवा लागण्याची भीती. त्यापेक्षा आपण त्याला शेकोटीत ठेवू, म्हणजे शेकताही येईल आणि निखारा सुद्धा डोळ्यासमोर राहील. आणि ह्याने एक गोष्ट नक्की होईल, बुधभूषण वाचणाऱ्याचा माणुसकीवरचा विश्वास उडणार नाही. दमलो बाबा. गड चढायचा उतरायचा कठीण काम आहे. पालखी तरी हवी होती. असा पालखीचा मान सगळ्यांना मिळत नसतो. त्यासाठी मर्दुमकी गाजवावी लागते. अगं हो, आल्यापासून किती फिसकारतेस. ये ये असे पायचे बघू माझे. ये अगं ये ना, ये अशी जवळ बस. नाही म्हणालात ना युवराजांना? आलाय माझ्या कानावर. केली असतीत नोकरी तर काय बिघडलं असतं? नोकरी आणि तुझ्या युवराजांची. गोदावरी, तुला काय वाटतं ग? तुझ्या युवराजांसमोर मी असं झुकावं, वाकावं, त्यांना सारखा मुजरा करावा? नोकरीत काय फक्त वाकावं आणि झुकावंच लागतं का? बर बर, ठीक आहे. गोदावरी, तुझ्या इच्छे का तर मी केली असती तुझ्या युवराजांची नोकरी. तर काय दिलं असतं त्यांनी मला? अगं हत्तीला मुठभर गवत देऊन नाही चालत, त्याच्यासाठी लागते अशी गंज. हो, आणि ती गंज तुम्हाला कुठे दिसते? मोगलाईत दिसते. आता काय करणार, आमची नजर कावळ्याची आहे ना. आम्हाला कुठेही दिसते गंज कुरण. अहो, प्रामाणिकपणाने मिळवलेली स्वराज्यातली शिवराई ही लाख अशरफियांपेक्षा जास्त मोलाची आहे. तुझी शिवराई तुला लखला. आता मी काय सांगतो ते कान उघडे ठेवून ऐक. मी आता थांबणार नाही, कुणाचंही ऐकणार नाही. 7 ताळ्याची माडी मी बांधणार, पागेमध्ये 50 घोडं फोरफोरत ठेवणार आणि दारासमोर हत्ती सुद्धा झुलत ठेवणार. कळलं? म्हणून करता ही बेईमानी? गोदावरी, याला बेईमानी नाही म्हणत ग. मी दिमाग वापरतो, बुद्धीचा वापर करतो. पण जाऊ दे, तुला नाही कळणार. रात्रंदिवस मी मेहनत करतो ना, म्हणून माझ्या मुठी अशा मोहरांनी भरलेल्या दिसतात तुम्हाला. हेच मला तुमचं पटत नाही. आज गलबत फारच डचमळत आहे. तुझ्या शंभूराजांची नोकरी नाकारली म्हणून तुफान आलंय का वादळ आलंय? त्यांचा शब्द पाळला नाही म्हणून? त्याचा एकच अर्थ आहे, तुम्हाला सुधारायचंच नाहीये. बिघडलोच कुठे हो तुम्ही? बिघडलीस तू. अगं म्हणजे मला असं म्हणायचंय की आता मी तुला मगाचपासून सांगतोय की माझे पाय दाब, पण तू नवऱ्याच्या पायाला साधा हात सुद्धा लावत नाहीस. हाताचं सोडा, त्या अशा माणसाच्या वाऱ्यालाही थांबणार नाहीये मी. गोदा, युवराज, शंभूराजे, माझा अपमान केला काय? मला धमकवलं. या अपमानाची परतफेड आम्ही व्याजासकट करूच, पण एक संधी आम्हाला मिळाली ना, तर युवराज, तुमची प्रतिष्ठा नाही धुळीला मिळवली तर केदारजी नाव नाही सांगणार. कोण हा केदारजी? आणि युवराज त्याला काय एवढं महत्व देत आहेत? का तो गोदावरीचा नवरा आहे म्हणून त्याची एवढी सरबराई चालली?
सुनबाई, काय चाललंय हे? गोदावरी खरंच काही अडचणीत आहे का? अडचण नाही, आम्हाला तरी नाही माहित. नाही, गोदावरीचं सतत तुमच्या महाली येणं जाणं असतं म्हणून विचारतोय आम्ही. ती येते. काल परवाही ती आली होती, पण तिला महाराजांना भेटायचं होतं आणि महाराज गड उतार झाले होते. ठीक आहे, जे काही कराल सौराल ते सावधपणे करा. जी, आम्ही येऊ. युवराज आमची वाट बघत असतील. या तुम्ही. धाकट्याबाई साहेब, तुम्हाला असं नाही वाटत युवराजने आपल्यापासून काही गोष्टी टाळतायत? नाही हो. युवराजनी नक्की कशावर आणि कोणावर पांघरून घालतात? गोदावरी, अभिमान अभिमान वाटायला पाहिजे अशा नवऱ्याचा. माझ्या डोळ्याचं पारणं पिटलं. कावेरी, तू पाहिजे होतीस तू. म्हणजे तुला कळली असते आपल्या जावई बापूंची उंची. अगं बाई, एवढं का? एवढं का म्हणजे मला तर क्षणभर रायगड खुजा झाल्यासारखं वाटलं. खरंच? म्हणजे जावई बापू? अगं, युवराजांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. काय सांगताय काय? मग मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. निवले डोळे माझे. युवराज एवढ्या जवळ कोणाला येऊ देत नाहीत. अहो, हात दाखवणारे ते खांद्यावर हात ठेवला. मला खरंच वाटत नव्हतं म्हणून स्वतःला चिमटाही काढून बघितले, तर ते दोघे जुना मैत्रपणा असल्यासारखे बोलत उभे. धन्य झालो हो आपण. महाराजांनी सुरनिसाची वस्त्रे दिल्यानंतर एवढा आनंद झाला नव्हता ना. एवढा आनंद झालाय मला. जा जा, मीठ मोहऱ्यांनी दृष्ट काढा त्यांची. काढणारच आहे, सोडते की काय? काय जादू केली आहे युवराजांवर जावई बापूंनी, त्यांचं त्यांनाच ठाऊक. काय जावई बापू, हो मला तरी सांगा. ही जादू सासरे बुवा. मी आपला नाकासमोर चालणारा साधा सरळ माणूस, पण आता माझं तेच साधेपण कोणाला नाही रुचत. काय करणार? गोदाला टोमळा मारला बघा. मारू द्या हो. नाही सासूबाई, टोमणा वगैरे काही नाही. मी आपला कष्टकर्या बैलासारखा सारखं काम करत राहतो. आता ते कोणाला आवडतं न आवडतं, पण आता मी ठरवलंय. हो, नांगर ओढत का होईना, पण एखादं तरी काव्य करायचं. काय बोलतायत जावई बापू बघा. काय निदान एखादा तरी श्लोक लिहावा असं म्हणतो. म्हणजे गोदावरीला सुद्धा त्यामुळे बरं वाटेल. बाबा हे बघा, पोरी गोदा, बाप आहे तुझा जन्मदाता. सोन्यासाठी चिंध्या चापत बसू नकोस. अहो, दुनिया युवराजांच्या पाठी आणि युवराज माझ्या जावयाच्या पाठी. अभिमान अभिमान वाटला. एवढ्या दिवसाचा ताण निघून गेला कुठल्या कुठे. मी पुरणपोळी घेते करायला. चला चला, मी पण येतो तुमच्या बरोबर. हो, काय बोलताय? हो, तुमच्या डोळ्यात पाणी का? किती दिवसांनी तुम्ही असे लहान मुलासारखे. आपलं पाडस सुखी तर सगळं सुखी. जावई बापू, तुम्ही बसा बोलत. आम्ही येतो जाऊन तयारी करून. आणि हो, उद्या न्याहारी झाली की मग निघा. चला चला कावेरी, आता त्या दोघात तुम्ही कशाला? हो, काय मग गोदावरी, उद्या सकाळी शंभू राजांचं दर्शन घेऊनच निघायचं ना आपण?
तुला नाही, पण युवराजांना माझी किंमत कळली. परमेश्वरा, आता काय करू मी? सगळेच मार्ग बंद झाले. आता एकच मार्ग,